रणधुमाळी चालू आहे। मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण पोहोचलो आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत आहेत शिल्पा खोत। असं म्हणतात माणसाने आपल्या कर्तृत्वाने आपलं नाव मोठं केलं पाहिजे। शिल्पा खोत यांनी आपल्या गेल्या अनेक वर्षामध्ये सामाजिक कार्यामध्ये विशेषतः महिलांसाठी त्यांनी भरघोस काम केल्यामुळे आज त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो चांगला आहे आणि आज ते या सगळ्या सामाजिक कार्याच्या जोरावरती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। असं म्हणतात आपलं काम चांगलं असलं तर त्यांना लोक देखील उपाधी देतात। अशा पद्धतीचं लोकांनी दिलेली उपाधी म्हणता येईल, रणरागिणी म्हणता येईल। महिलांच्या संघटनातली शिल्पा खोत आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहोत की कशा पद्धतीने त्यांचा प्रचार जो आहे तो चालू आहे। मॅडम जय शिवराय। आज मालवण नगर परिषद रणधुमाळी तुमच्या भाषेत जे आज चालू आहे तो आज प्रभाग 4 मध्ये आम्ही प्रचार रॅलीत सहभागी झालेलो आहोत आणि भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलेला आहे, अगदी नवीन नवके चेहरे आणि सर्व धर्म समभाव इथे पाहायला मिळतो। हरुन्नरी असे अनेक सेवाभावी संस्थांमध्ये कार्यरत असणारे मुलांना त्यांनी संधी दिलेली आहे। तर सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे आम्ही इथे समस्त उमेदवारांमार्फत आभार मानतो आणि आज आपण बघतोय आपण विकासाच्या आणि अनेक धोरणं जी आपण योजलेली आहेत त्या मुद्द्यावर आपण प्रचार रॅलीत सगळे सहभागी जातोय, डोर टू डोर पोहोचतोय। प्रत्येक व्यक्तींना आपण विकासाविषयी, विजन विषयी माझे जे स्वतःचे विजन आहेत, कारण मी अनेक सेवाभावी संस्थांमध्ये अनेक वर्ष कार्यरत असल्याने मला तळागाळात मी पोहोचलेली आहे आणि अनेक घराघरात पोहोचून मला ते ग्रासरूटला काम केल्यामुळे सर्व जे काही प्रॉब्लेम्स आहेत समाजाशी विकासाशी रिलेटेड ते मी जवळून जाणून घेतलेले आहेत आणि त्याचा कदाचित एक चांगला परिणाम म्हणून उद्या आपले मालवण नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला तर नक्कीच आम्ही विजनवर भर देणार आहोत। मग मच्छीमार बांधव असतील, आपले स्थानिक महिला, आपली स्थानिक मुलं आहेत, वॉटर ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड जे काही आहे, स्वच्छतेविषयी जे काही संदर्भात प्रॉब्लेम्स आहेत, तसेच मोकाट जनावर असतील, अनेक विजन आम्ही आज डोळ्यासमोर ठेवलेली आहेत। आणि आपला बारामाही पर्यटनाची राजधानी म्हणजे मालवण आणि पर्यटनाचा जो नाक म्हणतात केंद्रबिंदू तो मालवण आहे। कारण अतिशय सुंदर असं अरबी समुद्राने वेढा घातलेलं असं माझं मालवण शहर, स्वच्छ मालवण शहर, असं अनेक नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेलं माझं मालवण शहरात पर्यटनावर आधारित आपल्याला जास्तीत जास्त रोजगार कसा आणता येईल, चांगले चांगले प्रकल्प इथे कसे येतील याकडे आपण भर दिलेला आहे। आणि आपली मुलं जी स्थानिक रोजगार इथे तिथे भटकतात ते इथल्या इथे कसे थारतील यावर आपण भर दिलेला आहे आणि सर्व उच्च शिक्षित उमेदवार आहेत। आम्हाला विश्वास आहे कारण मला या तुमच्या चॅनल मार्फत समस्त मतदार राजांना सांगू इच्छिते की रक्तदान श्रेष्ठदान जसं आहे तसं मतदान श्रेष्ठदान आहे। प्रत्येकाने घरातून बाहेर पडून मतदान करायचं आहे, मतदानाचा भाग आपण सांभाळायचा आहे। कारण बघा भारतीय जनता पार्टी ही देशातच नाही तर जगातला नंबर 1 पक्ष म्हटला जातो आणि आज देशात, केंद्रात, आपल्या राज्यात आणि आता तळ कोकणात संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा झेंडा ऑलरेडी रोवलेला आहे आणि विकास निधी आणि विकास कामात काही कमी पडू देणार नाही आहे। कारण स्वतः पालकत्व सांभाळणारे नितेशजी राणे साहेब यांनी शब्द दिलेला आहे, जे जे काही विकासाशी रिलेटेड प्रश्न असतील ते एका फोनवर सॉल्व्ह होणार आहेत। मग ते आरोग्याशी विषय असेल, पर्यटनाशी विषय असेल, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं आपलं मालवण शहर आहे, सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेलं आपलं मालवण शहर आहे, त्याकडे जास्त भर कसा देता येईल। आणि सगळे अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने, अभ्यासू उमेदवार असल्याने 20च्या 20 उमेदवार आणि मी स्वतः नगराध्यक्ष पदाची उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहोत। विकासाचा मुद्दा आणि धोरण घेऊन आम्ही घरोघरी डोर टू डोर आता पोहोचत आहोत। छान प्रतिक्रिया आणि प्रतिसाद मिळत आहे। जसं पालकमंत्री नितेश राणेंनी धडाकेबाज आपलं काम केलेलं आहे या ठिकाणी, त्याचाही परिणाम आपल्या या भागामध्ये होईल। त्याप्रमाणे रवींद्र चव्हाण हे देखील प्रदेशाध्यक्ष आहेत आणि खासदार नारायण राणे हे देखील माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री असलेले आहेत। अशी 3 व्यक्तींचं वरदहस्त आहे। कसं काय पाहता या सगळ्या गोष्टी? नक्कीच, कारण कोकणचे भाग्य विधाते जे पर्यटन मालवणमध्ये आणलं आणि त्याचा विकास जास्ती झाला ते आमचे भाग्य विधाते खासदार माननीय नारायणरावजी राणे साहेब आणि ते कोकणचे सुपुत्र आहेत। दुसरे आपले सुपुत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, तेही कोकणचे सुपुत्र आहेत आणि तिसरे पालकमंत्री पण आपले कोकणचे सुपुत्र आहेत। म्हणजे दुग्ध शर्करा योग मी म्हटलेला आहे प्रत्येक वेळी आणि अशी 3 ताकद एकत्र येते म्हटल्यावर कुठलीच गोष्ट कमी पडू, निधी विकास कामात
कमी पडू देणारच नाही असे आमचे नेते आम्हाला लाभलेले आहेत. आम्हाला अतिविश्वास आहे त्यांच्या कामावर. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहोत. काय आव्हान करत आता तुमच्यासोबत कांदळकर मॅडम आहेत आणि पेंडुरकर असे हे आहेत, काय आव्हान कराल तुमच्या सगळ्या सदस्यांसाठी जनतेकडे? आव्हान मी मगाशी म्हटले, आपण डोर टू डोर पोहोचत आहोत लोकांना. आपले विकास कामांविषयी आणि धोरणांविषयी आपण जनजागृती म्हटली तरी हरकत नाही करत आहोत. कारण आपला एकच ध्यास आहे विकास, विकास आणि फक्त विकास. आपण बाकी राजकारणात आपल्याला अजिबात महत्व द्यायचं नाहीये. राजकारण हे 20% राहणार आहे, समाजकारण हे 80% राहणार आहे. अशा पद्धतीचे आमचे हे 2 उमेदवार आहेत, हरहुन्नरी आहेत. अनेक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. लोकांच्या घरोघरी ऑलरेडी ते पोहोचलेले आहेत आपल्या कामांमार्फत. सो मला आवाहन करायचंच आहे की मतदान फुकट घालवू नका. हे सत्ताधारी पक्षासाठी आणि जो विकास निधी विकास कामं आणेल त्याच पक्षाला आपण मतदान करायचं आहे, भारतीय जनता पार्टीला. नक्कीच हे होते शिल्पा खोत जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे. त्यांनी सांगितलं आहे की आपल्या पाठीशी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विद्यमान पालकमंत्री नितेश राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासारख्यांचं वरदहस्त आहे. त्यामुळे यांच्यामुळे या मालवणच्या विकासाला कुठेही कमी पडू देणार नाही. शिवाय त्या स्वतः एक चांगल्या रणरागिणी आहेत. त्यामुळे त्यांच्याही नेतृत्वामुळे मालवणच्या विकासामध्ये भर पडेल अशा पद्धतीचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि आपल्या मालवणच्या जनतेने आपल्याला मतदान करावं असं त्यांनी आवाहन केलं आहे.